नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा। आता बातमी पाहूयात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंदगी बुद्रुक येथील। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंदगी बुद्रुकचे मुख्याध्यापकपदी कार्यरत असणारे काचव केशव निवृत्तीराव यांची पदोन्नतीने पंचायत समिती जळकोट येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती झाली। शेंदगी बुद्रुकच्या वतीने व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने हा निरोप समारंभ व सत्कार आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच रावसाहेब मुळे व अध्यक्ष म्हणून लाभले, तर प्रमुख पाहुणे म्हणून अहमदपूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी बबनराव डोकाडे साहेब उपस्थित होते। मी असो नसो तिथं 2 रुपये लागले, कमी लागले, जास्त लागले तर सरांनी खिशातून पैसे घातले, भले मी पुन्हा ते परत दिले। पण विकासात्मक जे दृष्टी लागते व त्या माणसातून आपल्याला काम कसं करून घ्यायचे। ज्यावेळेस मी गावात यायचो तर सगळं मी आवर्जून सांगायचं की सर, हे तुमची एवढीच जागा आहे जिथं मन मोकळी करता येते आपल्याला, चांगलं वगैरे सगळं आपल्याला इथं या ठिकाणी बोलता येतं आणि सरी त्या गोष्टी ऐकून घ्यायचे। मी एकलाच नाही तर ह्या गावामध्ये आपल्या गावाची संस्कृती आहे। शाळेमध्ये कधी राजकारण आतापर्यंत झालं नाही आणि ते होऊ द्यायचं नाही, त्या गोष्टी मी सरांना सांगितल्या। त्या हिशोबाने सरांनी सुद्धा राजकारणाचा भाग न सर्व लोकांना व कार्यकर्त्याला सगळ्याला सांभाळून घेऊन सगळ्यांसोबत काम करत गेले। ह्या त्यांचा हातखंडा होता सरांचा काम करण्याचा। बाकी सरांनी आपल्या गावासोबत जुळवून घेताना असं गाव आणि आपण ह्या गावापेक्षा वेगळे असं कधी वाटलंच नाही। मी बऱ्याच वेळेस कार्यक्रमाच्या वेळेस थांबले असताना टाइम आणि घड्याळ बघून आलेला मी शिक्षक बघितले नाही सर। तुम्ही एकले नाही, तुमची सगळी टीम, तुम्ही ग्रुप लीडर म्हणून जे काही काम केले ते खरंच काम तुमचं प्रशंसनीय आहे। तुम्ही 10ची शाळा आहे, 10:30 वाजलेत, 8 वाजलेत, 9 वाजले, ते कधीच बघितलं नाही, घड्याळ कधी काढलेच नाही। आणि आपलं गाव हे प्रभू रामचंद्राला समर्पित असलेलं गाव आहे। ज्या वेळेस आपल्या गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सरांना हात दिले, ह्या शाळेनं कधीच गावाला ना नावाची वस्तू म्हणली नाही किंवा माझा टाइम संपला 4 वाजले सर, तुमचं माझं संपलं। ही जी संस्कृती आहे, ही संस्कृती एक लीडर म्हणून तुम्ही उत्तमरित्या या गावामध्ये तुम्ही पार पाडली। आता सर तुम्ही जाताय, अजून 4-5 महिन्याला बरेच शिक्षक जातात। आम्हाला काळजी या गोष्टीची वाटते की ही अशी टीम एक उगाच जमत नाही। योगायोगानं आज आपल्या एवढे सगळे आपण चांगले शिक्षक बनले, ग्रुप लीडर म्हणून आपण चांगलं काम केलं। म्हणजे सर तुमची जबाबदारी वाढली। सर्वात महत्वाचं आहे तुमची गावाची संस्कृती कशी आहे, काम करण्याची पद्धत कशी आहे, त्या सर्वांना सांभाळून घ्यायची। सगळ्याचा रोज जे बोलण्याचा आहे ते हे जे गावाचा वारसा आहे ते याच्यानंतर तुम्ही समर्थपणे ही चालवावं, ही अपेक्षा गावकऱ्याची आहे। तुमच्यावर ओझं वाढलंय, तुमच्या टीमवर ओझं वाढलंय आणि हे आपण समर्थपणे केलं चाल। कुठं अडचण पडली, कमी जास्त पडलं, तुम्ही 100% तुमच्या पाठीमागे, गाव तुमच्या पाठीमागे। चांगल्या कामाला गाव कधीच नाही म्हणत। माझ्या परस्पर सुद्धा सरांनी गावामध्ये असे काही संबंध तयार केले काही जे काही गावातले डोनर आहे ते त्यांनी स्वतः उपलब्ध केले। गावातल्या अडचणी सांगून त्या माणसातला गुण हुडकून आज मागच्या वेळेस आपली सर निघाली। हे सरने काय मॅनेज केले की कसं केले की ते त्याला त्याच्या टीमला त्यालाच नाही, आमच्या वस्तू सुद्धा कामाला म्हणजे कानावर सुद्धा गोष्ट केलं नाही। हे शाळेचं मोठेपण आहे, ह्या मुख्याध्यापक पदाचं मोठेपण आहे। प्रत्येक माणसातून कशी गोष्ट काढून घ्यायची, काही गोष्टी सांगितल्या सुद्धा नाही। इथे काही दानशूर अशा व्यक्ती आहेत की सर हे मी देतो पण नाव सुद्धा सांगणार नाही, ही परिस्थिती ह्या गावची। गाव फार चांगलं आहे। सरांनी तर मला वाटतंय गावाने चांगला पण अनुभव बघितलाय आणि वाईट पण अनुभव बघितलाय। चांगलं आहे तर चांगलं कुठपर्यंत आहे आणि वाईट आहे तर वाईट कुठपर्यंत आहे, ही दोन्ही बघितले, दोन्ही टोकापर्यंत झाले सर। तर त्याच्यामुळे ह्याच्यासोबत तुमच्यावर जबाबदारी वाढली एवढी, आणि ती जबाबदारी तुम्ही सर्वांची आमची पूर्ण करसाल एवढी एक अपेक्षा ठेवतो आणि मी माझे वाढलेले भाषण इथं 2 शब्द संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सरपंच साहेब। थोडं शांत राहा, काही चालेल संपलं 5 मिनिट थांबायचं। सर्वांना माझा नमस्कार। आदरणीय व्यासपीठावरील विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या गावचे प्रथम नागरिक गोविंद बालाजी मुळे, त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बबनराव डोकाडे, दयानंद मतपती सर, आमच्या केंद्राचे केंद्र प्रमुख रमाकांत खंदारे सर, ज्ञानोबा जाधव सर आणि कासले सर आणि आजचे सत्कार मूर्ती काचे सर। तर हा निरोपाचा समारंभ यात काचे सरांचं प्रमोशन झालं, पण मला त्यांच्या सानिध्यामध्ये 2 वर्ष राहण्याचा
सहवास लाभला. आपले काचे सर म्हणजे एव्हरग्रीन व्यक्तिमत्व. त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा एवढा उत्साह यायचा की त्यांच्यासारखंच आपण सुद्धा एव्हरग्रीन राहिलं पाहिजे, ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे, असे हे आमचे काचे सर. आणि माझा इथला स्टॉप अतिशय मेहनती आणि प्रत्येक माणसामध्ये काही ना काही घेण्यासारखं. तसंच आमचं हे गाव शिंदगी पण माझे बरेचसे पाहुणे आहेत, तरी पण मी कधीच कुण्या पाहुण्याकडं शाळेच्या वेळेमध्ये कधीच गेलो नाही. शाळा सुटल्यानंतर जायचं आणि प्रत्येकाला भेटून मला कधी कधी 6 सुद्धा वाजायचे. असा माझा इथल्या पाहुण्यांचा सुद्धा अनुभव. मला या शिंदगी शाळेमध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यात आल्या. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. निरोप समारंभाच्या या विचार मंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, माझे मार्गदर्शक, माझे प्रेरणास्थान, जे की आम्ही एकाच कॉलनीमध्ये अगदी 500 फुटाच्या अंतरावर आम्ही एकत्रित राहतो, ज्यांनी सरपंच म्हणून या गावामध्ये शाळेला जी शिस्त लावली, राजकीय जोडे बाहेर ठेवून शाळेच्या विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न करणारे या गावचे सुपुत्र सन्माननीय रावसाहेबजी मुळे साहेब, या गावचे तरुण तडफदार असे सरपंच सन्माननीय गोविंदजी मुळे साहेब, सहकारी संस्थेचे चेअरमन सन्माननीय दिनकरराव पाटील साहेब, विचार मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर देवकते, सौभाग्यवती देवकते ताई, त्याचबरोबर या विचार मंचा